हॅलो, वेलकम टू माय चॅनल क्युबिट एज्युकेशनल सर्व्हिसेस. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेक्टर्स हा चॅप्टर कव्हर केला, व्हेक्टर्स अँड 3D जॉमेट्री. आज आपण त्याच्या पुढचा चॅप्टर जो जो की व्हेक्टर्सशी रिलेटेड आहे तो बघणार आहोत. तो म्हणजे लाईन्स अँड प्लेन्स. तर काल जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हेक्टर्स 3D जॉमेट्री, लाईन्स, प्लेन्स हा तसं बघायला गेलं तर एकच मोठा चॅप्टर होऊ शकतो. ओके, पण त्यांनी वेक्टर्स आणि 3D जॉमेट्री एका चॅप्टरमध्ये टाकलेत आणि लाईन्स प्लेन्स दुसऱ्या चॅप्टरमध्ये टाकलेत, पण यातही वेक्टर्स आहेतच. ठीक आहे, हेन्स द नेम लाईन्स अँड प्लेन्स युजिंग वेक्टर्स. ओके, आता हा जो चॅप्टर आहे आपला लाईन्स आणि प्लेन्स हा 10 मार्कांना आहे विथ ऑप्शन्स. ओके, आणि आपला वेक्टर्स किती मार्कांना होता? 12. सो जर तुम्ही फक्त वेक्टर्स आणि त्याचे रिलेटेड टॉपिक्स नीट केले तर तुमचे 22 मार्क इकडेच कवर होतील. अर्थात हे विथ ऑप्शन्स आहेत, पण वेल यू कॅन स्कोर ऑल 22 बिकॉज एव्हरीथिंग इज रिलेटेड. आता या चॅप्टरमध्ये क्वेश्चन टाईप्स सोडले तर काय काय महत्त्वाचं आहे, किंवा क्वेश्चन टाईप्स म्हणण्यापेक्षा मेन कंटेंट कुठला आहे. ओके, तर या चॅप्टरमधला मेन कंटेंट आहे 3D मध्ये 3 डायमेन्शन्समध्ये लाईनचं जे इक्वेशन असतं ते कसं काढायचं वेगवेगळ्या इनपुट्समधून, तसंच प्लेनला पण आहे. ओके, so the important part in this whole chapter is various forms of equations of lines and planes. Okay, this is the only important part in this chapter. आणि ह्याच्या पलीकडे अँगल बिटवीन टू लाईन्स, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन, असे काही थोडे मायनर टॉपिक्स पण आहेत. ठीक आहे, ते सगळे मी फॉर्म्युलाजमध्ये कव्हर करेन अँड ॲट द एंड क्वेश्चन. ठीक आहे, तर आता मी क्वेश्चन टाईप्समध्येच हे व्हेरियस फॉर्म्स ऑफ इक्वेशन्स ऑफ लाईन्स आणि प्लेन्स कव्हर केलेलं आहे. यातला प्रत्येक फॉर्म हा आपण जे आधी पाहिलं, कोलिनियर वेक्टर्स, कोप्लेनर वेक्टर्स, डॉट प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्ट, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट, या सगळ्यांवर बेस्ड आहे. ओके, तर सगळ्यात आधी आपण लाईन्सचं बघूयात आणि नंतर पार्ट 2 मध्ये प्लेन्सचं पाहू. ऑल राईट, टाईप 1 मध्ये इक्वेशन्स आपण काढणार आहोत. आणि ही जी इक्वेशन्स आहेत किंवा त्यांचे वेगळे वेगळे फॉर्म्स हे म्हणजे आपला जो डेटा असतो त्याप्रमाणे चेंज होतात. जसं तुम्ही 2D मध्ये पाहिलं असेल, स्लोप पॉईंट फॉर्म वेगळा आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म वेगळा आहे, 2 पॉईंट फॉर्म वेगळा आहे, डबल इंटरसेप्ट फॉर्म वेगळा आहे. सो इथं वेगळं काय असतं, लाईन तीच असते आणि त्याचं इक्वेशन पण सिम्प्लिफाय करून तेच येतं. फक्त फरक हा असतो की इनपुट्स वेगळे वेगळे असतात प्रत्येकाचे. तसंच इकडे पण. ठीक आहे, सो जर तुम्हाला एक पॉईंट दिला आहे लाईनवरचा आणि जर लाईनची डायरेक्शन दिलेली असेल तर आपण कसं काढतो इक्वेशन, याच्यासाठी हा प्रॉब्लेम बघूया. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू A123 म्हणजे पॉईंट दिला आहे, अँड डायरेक्शन म्हणजे डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत 237. ओके, सो डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन कोसाइन्स, डायरेक्शन अँगल्स हे आधीच्या चॅप्टरमध्ये पाहिलं आपण, ते आता इथे आपण अप्लाय करणार आहोत. ओके, तर इक्वेशन असतं x-1/2 y-2/3 इक्वल टू z-3/7. ओके, सो डायरेक्शन रेशोज हे नेहमी डिनॉमिनेटरमध्ये असतात आणि हा जो पॉईंट आहे 1 2 3 याचे कॉर्डिनेट्स आपण XYZ मधून सबट्रॅक्ट करतो. ओके, तर हे झालं कार्टेशियन इक्वेशन. ओके, सो कार्टेशियनमध्ये XYZ हे असतं. आता ह्याची मी अजून दोन दोन हे पण सांगतो फॉर्मॅट. दुसरा असतो पॅरामेट्रिक. ओके, आता पॅरामेट्रिकमध्ये आपण काय करतो, हे इक्वल टू लॅमडा लिहून XYZ इन टर्म्स ऑफ लॅमडा घेतो. सो एक्स येतो 2 लॅमडा प्लस 1, वाय येतो 3 लॅमडा प्लस 2 आणि झेड येतो 7 लॅमडा प्लस 3. ओके, आता वेक्टर फॉर्म काय असतो, वेक्टर फॉर्ममध्ये काय करायचं, याला आय कॅपने मल्टिप्लाय करायचं, याला जे कॅपने, आणि याला मल्टिप्लाय म्हणण्यापेक्षा आय जे केने ते ॲड करायचं. सो तुमचं एल एच एस होतं आर बार म्हणजेच पोझिशन वेक्टर. नंतर तुम्ही आधी पॉईंटचा लिहिता, सो आय प्लस 2J प्लस 3K. ओके, प्लस लॅमडा टाइम्स काय येणार 2I प्लस 3J प्लस 7K. त्याच्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळाल्या. पहिली गोष्ट, वेक्टर फॉर्ममध्ये जर लाईनचं इक्वेशन असेल तर लॅमडा किंवा पॅरामीटर म्यू असतो, त्याच्या बरोबरीचा जो वेक्टर असतो तो वेक्टर कशाचा असतो, डायरेक्शन रेशोचा असतो. ओके, आणि त्याच्यात म्यू किंवा असं काहीही नाही आहे, तो वेक्टर कुठला असतो तुमचा
पोझिशन वेक्टर असतो जो की अशा एका पॉईंटचा असतो जो त्या लाईनवर असतो किंवा ती लाईन त्या पॉईंटमधून पास होते. ठीक आहे. सो तुम्हाला हे वेक्टर इक्वेशन कसं इंटरप्रेट करायचं हेही माहीत पाहिजे, पॅरामेट्रिक इक्वेशन कसं इंटरप्रेट करायचं तेही माहीत पाहिजे, आणि आपलं कार्टेशियन पण. ठीक आहे. येस. सो दिस इज द फर्स्ट टाईप, ज्याच्यात तुम्हाला पॉईंट दिलेला असतो आणि डायरेक्शन दिलेली असते. ठीक आहे. आणि हे कशावर बेस्ड आहे? हा जो फॉर्मॅट आहे इक्वेशनचा हा कोलिनियर व्हेक्टर्सवर बेस्ड आहे. कोलिनियर व्हेक्टर्स हे काय असतात? पॅरलल टू द सेम लाईन. सो तुम्ही एक वेक्टर, एक कोलिनियर वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल म्हणून एक्सप्रेस करू शकता. ठीक आहे. आता दुसऱ्या ह्याच्यात काय देतात? डायरेक्शनच दिलेली असते, पण ही डायरेक्शन ते डायरेक्टली देत नाहीत, जसं इथे दिलं होतं. ओके. पासिंग हॅविंग डायरेक्शन रिसर्च टू 3 सेंट. सो ते काय करतात? डायरेक्शन देताना म्हणतात की परपेंडिक्युलर टू 2 डिफरंट वेक्टर्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा प्रॉब्लेम बघूया. फाइंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट A to 1-3 अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स I plus J plus K and I minus plus 2J minus K. तर आता तुम्हाला या लाईनची डायरेक्शन काढण्यासाठी हे आठवलं पाहिजे की जर तुम्ही या वेक्टरला P बार म्हणताय आणि याला Q बार म्हणताय, तर असा वेक्टर जो या दोन्ही वेक्टर्सना परपेंडिक्युलर आहे तो काय असणार आहे? P बार प्लस Q बार. त्याला आता मी S बार म्हणतो. तर तुम्ही आधी S बार काढणार क्रॉस प्रॉडक्टची डेफिनेशन वापरून, बरोबर? P बारचे कंपोनंट्स 1, 1, 1, क्यू बारचे कंपोनंट्स 1, 2, -1. ठीक आहे. तर तुमचा जो काही वेक्टर येणार आहे त्याचे आय जे काही कंपोनंट्स आता डिनॉमिनेटरमध्ये जातील. कशाच्या? x-2च्या डिनॉमिनेटरमध्ये आय कंपोनंट येईल, y-1च्या डिनॉमिनेटरमध्ये जे कंपोनंट येईल, आणि z-3 म्हणजे z+3च्या डिनॉमिनेटरमध्ये के कंपोनंट येईल. ठीक आहे. आणि जर पॅरामेट्रिक विचारलं असेल तर काय करायचं हे आपण मगाशी पाहिलं, ते ईच रेशो इक्वल टू लॅम्बडा घेऊन, आणि वेक्टर फॉर्ममध्ये हवं असेल तर पॅरामेट्रिकपासून एक स्टेप पुढे जायची. ठीक आहे. सो हा झाला दुसरा. हा प्रश्न 2 मार्कांना येऊ शकतो किंवा 3 मार्कांना पण येऊ शकतो. येस. आता तिसरं असतं की तुम्हाला 2 पॉईंट्स देतात आणि म्हणतात की लाईनचं इक्वेशन काढा, आणि हे आपल्या ह्याच्यासारखंच आहे, 2 पॉईंट फॉर्मसारखंच आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स हॅविंग पोझिशन वेक्टर्स 3, 4, -7 अँड 6, -1, 1. ओके. आता इथं तुम्ही कुठलाही पॉईंट घेतला तरी चालेल. आता ते वेक्टर इक्वेशन काढा म्हणतात. सो नीट बघा. पहिल्यांदा येणार आर बार इक्वल टू, इथं पॉईंटचा पोझिशन वेक्टर येणार प्लस लॅम्बडा टाइम्स इथं कुठला वेक्टर येईल? डायरेक्शनवाला. ओके. आता तुम्ही कुठलाही पॉईंट घेतला तरी चालतो. सो मी 3i + 4j - 7k पण लिहू शकतो, किंवा 6i - j + k पण लिहू शकतो. फक्त इथे मला डायरेक्शन बेसिसवाला वेक्टर लिहायचा आहे. सो मी काय करेन? पहिल्या दुसऱ्यातनं सबट्रॅक्ट करेन, किंवा दुसरं पहिल्यातनं सबट्रॅक्ट करेन, काहीही चालेल. ठीक आहे. 6 - 3 3, -1 - 4 -5, 1 - 7 8. ठीक आहे. आणि ह्याच्यावरनं कार्टेशियन कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे. x - 3/3, y - 4/-5, z - 7/8. हे झालं वेक्टर, हे झालं कार्टेशियन. आता तुम्ही प्रॉब्लेम नीट वाचा. कधी कधी ते कार्टेशियन इक्वेशन काढा म्हणतात, कधी कधी वेक्टर इक्वेशन काढा म्हणतात, किंवा कधी कधी ते दोन्ही काढा म्हणतात. ठीक आहे. वेक्टर पण आणि कार्टेशियन पण. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. ओके. येस. आता हे झाले इक्वेशन ऑफ लाईन काढायचे प्रॉब्लेम्स. हे जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही ह्याच्यातले जे उरलेले आहेत की पॉईंट लाईनवर आहे की नाही हे चेक करायचं, ते सगळं आरामात करू शकता. ठीक आहे. येस. आता लाईन्समध्ये जो दुसरा प्रॉब्लेम टाईप आहे तो आहे प्रॉब्लेम्स रिलेटेड टू डिस्टन्सेस अँड अँगल. ओके. तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन हे कसं काढू शकतो. आता ह्याच्यासाठी आपल्याला प्रोजेक्शन ही जी कन्सेप्ट आहे वेक्टरमधली ती लागते. ठीक आहे. बघूया.
तर आता आपली लाईन ही आहे, दिस इज अवर लाईन, आणि या लाईनला पॅरलल जो आपला वेक्टर आहे तो आहे बी बार. ओके, आणि आपल्याला पी या पॉईंटपासून या लाईनचा डिस्टन्स काढायचा आहे, म्हणजेच आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे. ओके, येस. आता हे डिस्टन्स काढण्यासाठी सगळ्यात आधी आपण ए एम पी हा ट्रायंगल कन्सिडर करतो, आणि त्याच्यात राईट ट्रायंगलची प्रॉपर्टी वापरून काय लिहितो, पी एम स्क्वेअर्ड इज इक्वल टू ए पी स्क्वेअर्ड मायनस ए एम स्क्वेअर. बरोबर, ए पी स्क्वेअर्ड मायनस ए एम स्क्वेअर. आता ए पी बार तर आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याचा मॅग्निट्यूड आपण काढू शकतो. ओके, ए पी बार इज गोइंग टू बी अल्फा बार मायनस ए बार. सो ते तर आपलं झालं. आता ए एम हे काय, ए एम हे ए पीचं प्रोजेक्शन आहे या लाईनवर. सो प्रोजेक्शन कसं काढायचं हे मी तुम्हाला काल सांगितलं, ओके, रिव्हिजनमध्येच. सो ए एम ही जी लेंथ आहे ही बेसिकली काय आहे, ए पी बार डॉट बी कॅप. ओके, कारण आपण प्रोजेक्शन अलॉंग द लाईन घेतो आहे, त्याच्यामुळे त्या लाईनचा जो डायरेक्शन वेक्टर आहे तो त्याचा युनिट वेक्टर घ्यावा लागेल, म्हणजेच त्या लाईनचा डायरेक्शन कोसायचं. सो ह्याच्याने तुम्हाला ए एम येईल, आणि हा तर आपला डॉट प्रॉडक्ट आहे, म्हणजे स्केलर प्रॉडक्ट आहे, त्याच्यामुळे तो इथे टाका. स्क्वेअर, इथं हा प्रॉडक्ट निगेटिव्ह जरी आला तरी तुम्ही चिंता करू नका, का, कारण इथं स्क्वेअरच करणार आहोत आपण त्याचं. सो एकदा स्क्वेअर काढला तर ए एम स्क्वेअर येईल, म्हणजे तुम्हाला हे डिस्टन्स मिळेल. ए पी बारचा मॅग्निट्यूड काढल्यावर तुम्हाला ए पीची लेंथ मिळेल. ए एम स्क्वेअर ए पी स्क्वेअरमधून सबट्रॅक्ट करा, तुम्हाला पी एम स्क्वेअर मिळेल, त्याचं रूट घ्या, तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळेल. ठीक आहे, दिस इज हाऊ वी सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ फाइंडिंग द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. ओके, आता टाईप 2मध्येच म्हणजे डिस्टन्सेस काढायच्याच प्रॉब्लेममध्ये सब टाईप आहे डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. ओके, आता सगळ्यात तरी तुम्हाला स्क्यू लाईन्स म्हणजे काय हे माहीत पाहिजे. स्क्यू लाईन्स म्हणजे अशा लाईन्स ज्या नॉन कोप्लेनर आहेत. ओके, आणि याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपला ब्रिज. ओके, रेल्वे ब्रिज. सो सपोज हा तुमचा रेल्वेचा ट्रॅक आहे. ओके, हा ब्रिज आहे आणि या ब्रिजवर रस्ता आहे. तर रोडवरचं ट्रॅफिक आणि ट्रेन हे कधी इंटरसेक्ट होतील का, झालं तर ॲक्सिडेंट होईल. ठीक आहे, सो हे झालं एक्झाम्पल स्क्यू लाईन्सचं, म्हणजेच ज्या आहेत नॉन कोप्लेन. ठीक आहे, आता डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स काढण्यासाठी पण वेक्टर्स एकदम युजफुल. ओके, आता हे जे डिस्टन्स आहे ह्याचा अर्थ आहे लीस्ट डिस्टन्स, म्हणजे कमीत कमी. ओके, आता कमीत कमी डिस्टन्स मे बी परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल, इनफॅक्ट ते परपेंडिक्युलर डिस्टन्सच असतं. ठीक आहे, तर आता या दोन लाईन्स कन्सिडर करा. या दोन लाईन्स कोप्लेनर नाही आहेत. फिगर काढण्यासाठी आपला जो स्क्रीन आहे किंवा कागद तो फ्लॅट असतो, त्याच्यामुळे आपण ते असं दाखवतो. जस्ट लाईक दिस क्रिएट्स अन इम्प्रेशन ऑफ 3D, दिस शुड ऑल्सो डू द सेम. ठीक आहे, आता आपला जो फॉर्म्युला आहे ज्याने आपण हे काढतो तो फॉर्म्युला आहे ए बी बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार डिवायडेड बाय मॉड ऑफ बी वन बार क्रॉस बी टू. सो बेसिकली बी वन बार क्रॉस बी टू बारने आपल्याला कोणती डायरेक्शन मिळते, आपल्याला ती डायरेक्शन मिळते जी लाईन L1ला पण परपेंडिक्युलर आहे आणि लाईन L2ला पण परपेंडिक्युलर आहे. पण आपण नुसती डायरेक्शन मिळवत नाही, तर त्या डायरेक्शनच्या अलॉंग युनिट वेक्टर मिळवतो, त्याच्यामुळे आपण त्याच्या मॅग्नेट्यूडने त्याला डिवाइड करतो. हा झाला आपला युनिट वेक्टर जो दोन्ही लाईन्सना परपेंडिक्युलर आहे. मग काय करायचं, दोन्ही लाईनवरचा एक एक पॉईंट घ्यायचा, त्या दोन पॉईंट्सना जॉईन करणारी लाईन किंवा वेक्टर जो असतो ए बी बार त्याचं प्रोजेक्शन काढायचं त्या डायरेक्शनमध्ये, तुम्हाला तुमची लेंथ ऑफ डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स मिळेल. कुठली डिस्टन्स आहे, लीस्ट डिस्टन्स आहे. ओके, लीस्ट डिस्टन्स. यात एक एक्स्ट्रा सिच्युएशन अशी असते की जिकडे लाईन्स इंटरसेक्ट होतात. आता लाईन्स इंटरसेक्ट होतात म्हणजेच काय, त्यांच्यातलं जे लीस्ट डिस्टन्स आहे ते किती असणार आहे, 0. बरोबर. तर आता लाईन्स लाईन्स इंटरसेक्ट करतायत की नाही हे काढण्यासाठी आपण फक्त वरचा वेक्टर घेतला तरी चालतो. तो वेक्टर हा बेसिकली आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट झालेला आहे.
आता हा वेक्टर जर 0 आला त्याचाच अर्थ काय, न्यूमरेटर 0 म्हणजेच लीस्ट डिस्टन्स आहे 0. तर लीस्ट डिस्टन्स 0 आहे म्हणजे लाईन्स इंटरसेक्ट होतात. सो दिस इज अ क्विक वे टू चेक वेदर लाईन्स इंटरसेक्ट. आणि डिस्टन्स काढायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला लावायचा आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन 1 जो आहे इथला तो बघूया. शो दॅट द लाईन्स इंटरसेक्ट each other and also find the coordinates of the point of intersection. तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की लाईन्स इंटरसेक्ट होत आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतो. सगळ्यात आधी आपल्याला 3 गोष्टी लागतील, वेल 4 लागतील बेसिकली. एक म्हणजे पहिल्या लाईनवरचा एक पॉईंट, तो त्या इक्वेशनवरून येईल -1 -3 4. पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशोज. ओके, आता मी कंपोनंट्स लिहितो आहे त्यांचे. -10 -1 1 बरोबर डिनॉमिनेटरमधून. आता दुसऱ्या लाईनवरचा एक पॉईंट जो परत आपण इक्वेशनवरून काढू शकतो, -10 -1 1. आणि B2 बार त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज -1 -3 आणि 4 बरोबर. आता आपल्याला AB बार काढायचा आहे. AB बार होणार आहे -9I + 2J -3K. ओके. आता हा जो आपला वेक्टर आहे हा कुठे बसेल, डिटर्मिनंटच्या पहिल्या रोमध्ये बसेल. ओके, सो -9 to -3 झाला आपली पहिली रो. B1 बार आहे आपला -10 -1 1 आणि B2 बार आहे आपला -1 -3 4. आता इथे तुम्हाला डिटर्मिनंट एक्सपांड करायची पण गरज नाही. तुम्हाला काय दिसतंय, R1 = R2 - R3. इनफॅक्ट तेच आपण इथे केलं बरोबर. R2 - R3 म्हणजेच काय, यू कॅन एक्सप्रेस R1 ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ R2 अँड R3 स्ट्रेट अवे द डिटर्मिनंट इज 0. ओके. आता पुढचा पॉईंट आहे तोही महत्त्वाचा आहे. पुढचा पॉईंट काय, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे काय, जर या 2 लाईन्स इंटरसेक्ट होत असतील तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कसे काढणार, कारण 2 लाईन्स इंटरसेक्ट कधी होतात, म्हणजे कुठे होतात, एका पॉईंटला होतात बरोबर. तर आता त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती अशी आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला याचं आणि याचं, या दोन्ही लाईन्सचं पॅरामॅट्रिक इक्वेशन्स काढून घ्यायचे. ओके. आता बघा, पहिल्या लाईनला एक्स कोऑर्डिनेट काय असेल, -10 लॅम्डा -1. आणि पहिल्या लाईनचा वाय कोऑर्डिनेट काय असेल किंवा त्याच्यावरून -λ -3 बरोबर. ओके, हा झाला एक्स, हा झाला वाय. आता दुसऱ्या लाईनचा एक्स कोऑर्डिनेट जर आपल्याला काढायचा असेल, म्हणजे एक्स कोऑर्डिनेटचं जनरल एक्सप्रेशन जे म्यूवर डिपेंडंट आहे, ते झालं तुमचं -μ -10 बरोबर. आणि वायचं काय झालं, -3μ -1. आता तुम्हाला माहिती आहे की जर तो पॉईंट दोन्ही लाईन्सवर असेल तर अर्थातच त्याचा एक्स कोऑर्डिनेट्स सेम पाहिजेत, दोन्ही लाईन्सवरून काढा. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. हे पण दोन्ही सेम पाहिजेत, हे झालं तुमचं दुसरं इक्वेशन. दोन्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा, एकच काढा, आयदर लॅम्डा काढा किंवा म्यू काढा. ओके. एकदा जर तुम्ही लॅम्डा काढला आधी तर लॅम्डाच्या व्हॅल्यू ह्याच्यात टाका, तुम्हाला XYZ मिळेल. जर तुम्ही म्यू काढला आधी तर या इक्वेशनमध्ये टाका, तुम्हाला XYZच्या व्हॅल्यूज मिळतील. आणि या कशाच्या व्हॅल्यूज असतील, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स जो की पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे. याच्यासाठी पुन्हा झेडकडे जायची गरज नाही आहे. किंवा जर तुम्हाला झेड सोपं वाटत असेल एक्सपेक्षा काढ, एक्समध्ये इथं 10 वगैरे, तर तुम्ही वाय आणि झेडनी पण लॅम्डा आणि म्यूच्या व्हॅल्यूज काढू शकता. पण या प्रॉब्लेमसाठी कुठली तरी एक काढली तरी चालेल, कारण शेवटी आपल्या कोऑर्डिनेट्स पाहिजेत, लॅम्डा आणि म्यूच्या व्हॅल्यूज नको आहेत. ओके, येस. आता जर या लाईन्स इंटरसेक्ट करत नसल्या असत्या, जस्ट इन केस, ओके, तर तुम्ही काय केलं असतं, त्यांनी विचारलं असतं फाइंड द लीस्ट डिस्टन्स किंवा फाइंड द डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. तुम्ही हा डिटर्मिनंट काढला असता वरचा, ओके, जो आता नॉन झिरो येईल जर लाईन्स स्क्यू असतील तर. आणि त्या वेक्टरला तुम्ही कशाने डिवाइड केलं असतं, B1 बार क्रॉस B2 बारच्या मॅग्निट्यूडने. ओके, येस. सो दिस इज द डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. आता आपला जो तिसरा प्रॉब्लेम टाईप आहे याच्यातला प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन डिस्टन्सेसमधला, तो आहे डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन्सचं काय असतं, पॅरलल लाईन्स या एकाच वेक्टरला पॅरलल असतात, त्याच्यामुळे तो वेक्टर इथे वेगळा नसतो. जसा की इथे 2 होते B1 बार आणि B2 बार, इथे B1 बार B2 बार तेच होतं. ठीक आहे. तर आता हे करण्यासाठी
तुम्ही दोन प्रकारे करू शकता. ओके, कसं काय? तुम्ही आधीच पाहिलेलं आहे की डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन कसं काढतात, बरोबर. आता तुम्ही ही सिच्युएशन इथे अप्लाय करा. कशासाठी? डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. तर तुम्ही काय करणार, एका लाईनवरचा कुठलाही एक पॉईंट घ्या, कोणताही घेतला तरी चालेल, इक्वेशनवरनं घेतला तर बेस्ट. ओके, तर तो पॉईंट घेतला तुम्ही. आता या दोन लाईन्समधलं डिस्टन्स, ओके, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स L1 अँड L2 इज बेसिकली द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम B ऑन L1, बरोबर. बीचे कॉर्डिनेट्स माहिती आहेत, माहिती. L1चं डायरेक्शन रेशोज माहिती आहेत, माहिती आहे. L1वरचा एक पॉईंट माहिती आहे, माहिती आहे. सो इथं जे फॉर्म्युले आपण वापरलेले आहे डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन, तेच सगळे फॉर्म्युले वापरून आपण ह्याची पण व्हॅल्यू काढू शकतो डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्सची. येस, आता बघूया क्वेश्चन 9. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. आता दोन्हीचे डायरेक्शन रेशोज बघा तुम्ही, प्रपोर्शनल आहेत. इथे तर सेमच आहेत, पण कधी कधी ते प्रपोर्शनल असतात. 2 - 1 2. ठीक आहे, म्हणजे तुमची बी बारची सोय झालेली. आता मी काय करतो, हा जो पॉईंट आहे, आता इथं एक्स न्यूमरेटरमध्ये, वाय न्यूमरेटरमध्ये, झेड न्यूमरेटरमध्ये, म्हणजे तुमचा बी झाला ओरिजिन. तुमचा ए किती होणार आहे दुसऱ्या लाईनवरून, 1 1 3. येस, आणि तुमचा बी बार हा जो वेक्टर आहे हा माहिती आहे का तुम्हाला, माहिती आहे, 2i - j + 2k. सो तुम्हाला आता काय काढावं लागेल डिस्टन्स काढण्यासाठी, ए बी बार डॉट बी कॅप काढावं लागेल आधी. हे डिस्टन्स नाही येणार, हे काय येईल, प्रोजेक्शन येईल तुमचं, बरोबर. ए बी बारचं मॅग्नेट्यूड काढता येईल तुम्हाला, काढता येईल. त्याने तुम्हाला हायपोटेन्युअस मिळेल. मग तुम्हाला ही लेंथ काढायची आहे, ती काय आहे, AB² - AM² रूट, राईट ट्रायंगलची प्रॉपर्टी. सो डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स ही कशाची स्पेशल केस म्हणून आपण कन्सिडर करू शकतो, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईनची. ठीक आहे, सो या 3 केसेस आहेत डिस्टन्सेसच्या, या तुम्ही नीट समजून घ्या, कारण समजून न घेता तुम्ही नुसतं पाठ केलं तर तुम्हाला परीक्षेत कन्फ्युजन 100% होणार. ठीक आहे, ओके. तर हे झाले लाईन्सचे 2 टाईप. पहिला टाईप होता इक्वेशन्सचा, दुसरा पार्ट होता डिस्टन्सेसचा. अँगलवाला जो पार्ट आहे तो आपण प्लेन्समध्ये कव्हर करूया. ठीक आहे, सो लेट अस नाउ गो टू पार्ट 2 विच इज प्लेन्स. आता जसं आपण लाईनसाठी गेलं तसंच प्लेनसाठी पण आहे. पहिल्या टाईपमध्ये आपण काय बघणार आहोत, प्लेनचं इक्वेशन कसं काढायचं डिपेंडिंग ऑन द गिव्हन डेटा. ठीक आहे, आता पहिली गोष्ट, प्लेन हे एक फ्लॅट ऑब्जेक्ट असतं ज्याला लेंथ ब्रेड्थ काहीही नसतं. आपण रिप्रेझेंट करताना प्लेन पॅरलोग्रामने दाखवतो, पण याचा अर्थ असा होतं की एवढंच ते प्लेन. ओके, सो आय होप यू गॉट द पॉईंट. ओके, यू नो द डेफिनेशन ऑफ द प्लेन. ओके, आता पहिल्या ह्याच्यात ते आपल्याला एक पॉईंट देतात प्लेनचा, आणि प्लेनला जी नॉर्मल डायरेक्शन असते ती देतात. ठीक आहे, तर इथे आपण कुठली फॅक्ट वापरतो, डॉट प्रोडक्ट ऑफ 2 परपेंडिक्युलर वेक्टर्स इज 0, हे आपण इथे वापरतो. ओके, बघूया आता क्वेश्चन 1. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 1 2 3 अँड डायरेक्शन रेशोज ऑफ इट्स नॉर्मल आर 3 to 5. म्हणजे सपोज हे ते प्लेन आहे, तर या प्लेनवर आपला पॉईंट ए आहे 1 2 3, आणि या प्लेनला परपेंडिक्युलर जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनच्या अलॉंग जो वेक्टर आहे तो आहे 3 to 5. आता इक्वेशन म्हणजे XYZ आलेच, सो तुम्ही म्हणणार लेट PXYZ बी एनी पॉईंट ऑन द लाईन, वेल नॉट ऑन द लाईन, ऑन द प्लेन. तर हा पॉईंट प्लेनवर कुठेही असला तरी तुमचा AP बार हा नेहमीच या वेक्टरला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे तुमचं जे वेक्टर इक्वेशन आहे ते होईल AP बार डॉट D बार इक्वल टू 0, बरोबर. AP बार डॉट या वेक्टरला जर आपण D बार म्हणलं तर असं होणार. आता ते कार्टेशियन इक्वेशन काढा म्हणतात, सो काय येईल ते x - 1 × 3 प्लस y - 2 × 2 प्लस z - 3 × 5 इक्वल टू 0. हे सिम्प्लिफाय केल्यावर तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन मिळेल. ठीक आहे, आता ह्याच्यात थोडा चेंज करून ते असंही विचारू शकतात, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन विच बायसेक्ट्स द लाईन सेगमेंट जॉईनिंग A and B ॲट राईट अँगल्स. म्हणजे काय,
सपोज हे ते प्लेन आहे, याच्या वरती वरती म्हणण्यापेक्षा जसं आपण ओरिजिन साईड नॉन ओरिजिन साईड पाहिलं LPPमध्ये, तसं आपण म्हणू शकतो हे जे 2 पॉईंट्स आहेत हे या प्लेनच्या अपोजिट साईडला आहेत. सो एक वरती आहे त्याच्या आणि एक खाली, पण डिस्टन्स सेम आहे. ओके, सो सपोज तुमचा B इथं आहे, तर तुम्ही ABचा जर मिड पॉईंट काढला तो किती असेल, मिड पॉईंट फॉर्म्युलाने 3 6 - 4 6 - 2 is 4 4/2. सो हा झाला त्याचा मिड पॉईंट, म्हणजे हा आपला प्लेनवरचा पॉईंट आहे. आणि नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज कसे काढणार तुम्ही, AB बारने. ओके, AB बार किती आहे तुमचा, 2i plus 0j minus 8k. Now you have everything that you need to find the vector equation. ओके, वेक्टर इक्वेशन कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगितलं. AP बार म्हणजेच काय, तुमचा R बार मायनस P बार. तो R बार हा व्हेरिएबल वेक्टर असतो पोझिशनवाला. तर इथे आपल्याला MP बार घ्यावं लागेल, कारण या पॉईंटला हा जो मिड पॉईंट आहे त्याला आपण M म्हणतो. ठीक आहे, सो यू कॅन ऑप्टेन इट इन बोथ द वेज, वेक्टर इक्वेशन ॲज वेल ॲज द कार्टेशियन इक्वेशन. ओके, परीक्षेत तुम्ही प्रॉब्लेम नीट वाचा. कार्टेशियन विचारलं असेल तर शेवटचं उत्तर कार्टेशियनमध्ये असेल पाहिजे. वेक्टर विचारलं असेल तर तुमचं शेवटचं उत्तर वेक्टरमध्ये पाहिजे. मध्ये तुम्ही कुठल्याही मेथडने करू शकता. तुम्ही स्केलर कार्टेशियन इक्वेशन आधी काढून मग त्याला ह्याच्यात कन्वर्ट करू शकता किंवा व्हाईस वर्सा. दुसरं, अ पॉईंट अँड पॅरलल टू 2 वेक्टर्स. म्हणजे प्लेनवरचा एक पॉईंट देतात आणि पॅरलल टू 2 वेक्टर्स, म्हणजे ते जे 2 वेक्टर्स आहेत ते त्या प्लेनवर आहेत किंवा त्या प्लेनला पॅरलल आहेत. तर इथे आपण कुठली कन्सेप्ट वापरतो, स्केलर ट्रिपल प्रोडक्टची वापरतो. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ 3 कोप्लेनर वेक्टर्स इज 0. ठीक आहे, तर फिगर तुम्ही अशी काढणार. हे झालं तुमचं प्लेन. या प्लेनवरचा हा एक पॉईंट जो तुम्हाला देतात, व्हेरिएबल पॉईंट P, आणि या प्लेनला पॅरलल असणारे 2 वेक्टर्स, त्याला आपण म्हणूया B1 बार आणि B2 बार. ओके, आता हे त्या प्लेनला पॅरलल आहेत त्याच्यामध्ये आपण शिफ्ट करू शकतो कारण हे फ्री वेक्टर्स आहेत. आणि हा झाला तिसरा वेक्टर आपला AP बार. आता हे तीनही वेक्टर्स कोप्लेनर असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो का, AP बार, B1 बार, B2 बार ह्यांचा बॉक्स प्रॉडक्ट किंवा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 आहे, म्हणू शकतो. बघूया क्वेश्चन 5. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू A -275. एची सोय झाली. पॅरलल टू द वेक्टर्स 4 - 1 3, B1 बार मिळाला, I + J + K 1 1 1, B2 बार मिळाला. म्हणजे काय असेल तुमचं वेक्टर इक्वेशन. सी, आता ते वेक्टर इक्वेशन विचारतायत आपल्याला, सो तुम्हाला थोडासा चेंज करावा लागेल. ओके, तुम्ही जर डिटर्मिनंटनी करणार असाल तर आधी स्केलर फॉर्ममध्ये काढा, मग त्याला वेक्टर फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. कसं करणार बघूया. आता AP बार काय तुमचा, x + 2, y - 7, z - 5. B1 बार आहे 4 - 1 3 आणि हे आहे 1 1. ठीक आहे, एक्सपांड करा 0ला इक्वेट करून. तुमचं शेवटचा फॉर्म असा असेल जो प्लेनचा स्टँडर्ड फॉर्म. आता ह्याला जर वेक्टर इक्वेशनमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, ही जी पहिली टर्म आहे, पहिल्या 3, त्याला तुम्ही R बार डॉट N बार म्हणू शकता. N बार म्हणजे तुमचा वेक्टर AI + BJ + CK इक्वल टू -D, जी काय तुमची व्हॅल्यू असेल ती. ओके, किंवा तुम्ही स्केलर ट्रिपल प्रॉडक्टच्या फॉर्ममध्येच त्याला ठेवू शकता. ओके, म्हणजेच R बार - A बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार इक्वल टू 0. ठीक आहे, ओके. आता ह्याच्यातली जी तिसरी व्हरायटी आहे त्याच्यात डायरेक्शन काहीच देत नाहीत, पण तुम्हाला 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स देतात प्लेनवरचे. आता तुम्हाला माहिती आहे की जर 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स दिलेले असतील तर त्यांच्यातनं एकच प्लेन पास होतं. जसं 2 पॉईंट्समधनं एक लाईन पास होते, तसं 3 नॉन कोलिनियर पॉईंट्समधनं एकच प्लेन पास होऊ शकतं. तर त्याचं इक्वेशन कसं काढायचं ते बघूया. आता पुन्हा कन्सेप्ट तीच आहे, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ 3 कोप्लेनर वेक्टर्स इज 0. सो सपोज हे ते 3 पॉईंट्स आहेत आपले ABC. ओके, या
इक्वेशन काढायचं आहे प्लेनचं, सो आपण एक नवीन पॉईंट घेऊया पी जो व्हेरिएबल. आता 4 पॉईंट्स झालेत तुमचे. आता हे जे 4 पॉईंट्स आहेत यांच्याशी असोसिएटेड 3 कुठलेही वेक्टर्स घ्या, पण ए पी बार घेतलाच पाहिजे तुम्ही. ए पी बार, ए बी बार, ए सी बार घ्या आणि मग काय येणार, वेक्टर स्कोप येणार आहेत, त्यामुळे त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट येईल 0. ए पी बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इज 0. ओके, तुमचं उत्तर आलं बघा. आता A11 to AB 023 आहे, C456 आहे, पी तुमचा असतो XI + YJ + ZK. हे येईल तुम्हाला क्वेश्चन. चला आता क्वेश्चन 6 बघूया. फाइंड अ कार्टेशियन अँड वेक्टर इक्वेशन, दोन्ही काढायचं तुम्हाला, ऑफ द प्लेन विच मेक्स इंटरसेप्ट 1 1 अँड 1 ऑन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. ओके, आता इथे ह्याचा अर्थ तुमचं जे प्लेन आहे ते कुठल्या कुठल्या 3 पॉईंट्समधनं पास होतं. एक्स इंटरसेप्ट 1 आहे म्हणजे ते या पॉईंटमधून पास होते. वाय इंटरसेप्ट पण 1 आहे, सो ते या पॉईंटमधून पण पास होतं आहे. आणि झेड इंटरसेप्ट पण 1 आहे, म्हणजे हा झाला तुमचा तिसरा पॉईंट. ठीक आहे, सो ह्याच्यात तुम्ही 3 नॉन कोलिनियर पॉईंट्सनी पण ते करू शकता, किंवा तुम्हाला डबल इंटरसेप्ट फॉर्म आठवत असेल लाईनचा, तसाच डबल इंटरसेप्ट वेळ आता तुम्हाला ट्रिपल इंटरसेप्ट म्हणावं लागेल प्लेनचा. तो असतो x/a + y/b + z/c = 1. आता इथं 3ही 1च आहेत, ए बी सी. ओके, सो तसंही तुम्ही करू शकता. आणि त्याचं वेक्टर इक्वेशन कसं काढायचं हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हाऊ टू कन्वर्ट कार्टेशियन टू वेक्टर. ठीक आहे, येस. आता शेवटचा आहे नॉर्मल फॉर्म. आता नॉर्मल फॉर्ममध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, तुम्हाला डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन देतात, डिस्टन्स ऑफ अ प्लेन फ्रॉम ओरिजिन, आणि तुम्हाला प्लेनचे डायरेक्शन, प्लेनच्या नॉर्मलचे डायरेक्शन कोसाइन्स लागतात. बघूया आता क्वेश्चन 3. इफ द नॉर्मल टू द प्लेन हॅज डायरेक्शन रेशोज 2 -1 2 अँड इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन इज 6, याला पी म्हणूया. फाइंड इट्स इक्वेशन. आता नॉर्मल फॉर्मचं स्टँडर्ड आहे LX + MY + NZ = P, where P is the distance of the plane from the origin, okay, and L, M, N are the direction ratios of the direction cosines of the normal. आता डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत, म्हणजे वेक्टर नॉर्मल टू द प्लेन आहे 2i - j + 2k, बरोबर. याचं मॅग्नेट्यूड काढा, ते मॅग्नेट्यूड L3, म्हणजे तुमचे LMN काय झाले, 2/3 1 -1/3 2/3 = 6. ठीक आहे, किंवा जर तुम्ही त्या वेक्टरला 3ने डिवाइड करून त्याला एन कॅप म्हणताय, तर तुमचं वेक्टर फॉर्म येईल r_n = 6. ठीक आहे, तसंही चालेल. सो हा झाला नॉर्मल फॉर्म. आणि आता आपण प्लेनच्या सगळ्या पॉसिबिलिटीज पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, त्याला आपण टाईप, म्हणजे इक्वेशन ऑफ प्लेनचा काढायचा एक वे म्हणू शकतो, फॅमिली ऑफ प्लेन्सनी. तुम्ही 11वीत फॅमिली ऑफ लाईन्स पाहिलं असेल, तसंच हे आहे. ओके, फॅमिली ऑफ लाईन्समध्ये कॉमन काय असतं, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तसं फॅमिली ऑफ प्लेन्समध्ये कॉमन काय असतं, लाईन ऑफ इंटरसेक्शन. बघूया आता. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट 1 0 2 अँड द डायरेक्शन अँड द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ द प्लेन्स r_this = 8 and r_this = 3. ओके, आता तुम्ही नीट बघा, या दोन्ही इक्वेशन्सना मी कार्टेशियन फॉर्ममध्ये आणतो. x + y + z - 8 = 0, 2x + 3y + 4z - 3 = 0. ओके, आता या दोन्ही प्लेन्सच्या लाईन ऑफ इंटरसेक्शनमधनं पास होणारं कुठलंही प्लेन असेल, त्याचं इक्वेशन असतं x + y + z - 8 + लॅम्डा टाइम्स 2x + 3y + 4z - 3 = 0. ओके, आता इथं लॅम्डा काय तुमचा पॅरामीटर झाला, जो कुठलाही रिअल नंबर असू शकतो. नाव you have to use the other condition given in the problem. काय आहे ती, इट पासेस थ्रू द पॉईंट 1 0 2, म्हणजे तुम्ही एक्सला 1 टाकणार, वायला 0 टाकणार, झेडला 2 टाकणार. ओके, मग तुम्हाला लॅम्डाची व्हॅल्यू मिळेल. ती लॅम्डाची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा, तुम्हाला रिक्वायर्ड इक्वेशन मिळेल. ठीक आहे, येस.
सो दिस इज फॅमिली ऑफ प्लेन्स. त्याचं जनरल इक्वेशन असतं P1 प्लस लॅमडा P2 इक्वल टू 0. पण इथे तुमचं P1 आणि P2 काय आहे? तुमचं P1 आणि P2 असं आहे की तुमची जी कॉन्स्टंट टर्म आहे इक्वेशन ऑफ प्लेनमधली ती एकाच साईडला आहे. ओके, येस. आता याच्यातले बरेच प्रॉब्लेम टाईप्स हे डिलीट केलेले आहेत करोनामुळे. तर त्यातला पहिला आहे अँगल बिटवीन टू प्लेन्स. पण आय थिंक मी जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो शॉर्टमध्ये. हे बेस्ड आहे डॉट प्रॉडक्टवर. आणि दुसरी गोष्ट अँगल बिटवीन टू प्लेन्स इज इक्वल टू अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. नॉर्मल्स म्हणजे त्या प्लेनला जी परपेंडिक्युलर डायरेक्शन आहे ती. आता सपोज पहिल्या प्लेनला नॉर्मल आहे N1 बार, दुसऱ्याचा आहे N2 बार. तर तुम्ही अँगल बिटवीन प्लेन्स कसा काढणार? डॉट प्रॉडक्ट काढायचा. तो काय असतो? N1 बारचं मॅग्नेट्यूड N2 बारचं मॅग्नेट्यूड इंटू कॉस थिटा. बरोबर. डॉट प्रॉडक्ट कसा काढायचं तुम्हाला माहिती आहे, मॅग्नेट्यूड कसा काढायचं तुम्हाला माहिती आहे. तर मॅग्नेट्यूड फक्त इकडे घेऊन जर तुम्हाला कॉस थिटा येईल, त्याचा इन्व्हर्स घ्या, तुम्हाला थिटा मिळेल. ठीक आहे. दुसरा आहे अँगल बिटवीन अ लाईन अँड अ प्लेन. हे पण डिलीट केलेलं आहे, पण आता हे पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की कसं काढायचं. ठीक आहे. कन्सेप्ट तीच आहे डॉट प्रॉडक्टची, फक्त थोडा चेंज होणार आहे इथं. बघूया काय होणार आहे. सपोज हा तुमचा प्लेन आहे आणि ही तुमची लाईन आहे. ओके. आणि तुम्हाला या दोन्ही ह्याच्यातला अँगल काढायचा आहे. हा, त्याला आपण म्हणूया फाय. ओके. पण आता बेसिकली आपण काय करतो, वेक्टर्समधून आपण हा अँगल काढत नाही, आपण त्याचा कॉम्प्लिमेंट घेतो. म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर जो वेक्टर येतो आणि लाईनच्या डायरेक्शन रेशोचा जो वेक्टर येतो, हे वापरून आपण हा अँगल काढतो. ठीक आहे. तर तो अँगल कॉस थिटा काय होणार आहे तुमचा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, एन बार डॉट डी बार डिवायडेड बाय मॉड एन बार इंटू मॉड डी बार. येस. पण हा झाला कॉस थिटा. आता थिटा प्लस फाय 90 असल्यामुळे ओके, कॉस थिटाला कॉस ऑफ 90 मायनस फाय म्हणू शकतो का आपण? म्हणू शकतो. पण अलाइड अँगल्सनी 90 मायनस फायचा कॉस म्हणजेच फायचा साईन. येस. मग तुम्हाला ह्याने साईन मिळतो आणि मग तुम्हाला साईन इनवर्स घेऊन फाय काढावा लागतो. ठीक आहे. हां, आता हा मात्र तुमच्या सिलेबसमध्ये ऑफिशियली आहे. अँगल बिटवीन टू लाईन्स सोपं आहे. पुन्हा आपल्या मदतीला येणारे डॉट प्रॉडक्ट. येस. आता फाइंड म्हणतात ते फाइंड द अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. आता अक्यूट अँगल म्हणजे कॉस थिटा पॉझिटिव्ह आला पाहिजे. सो शेवटी फक्त तुम्हाला मॉड घ्यायचं जर निगेटिव्ह आलं तर. ओके. आता याच्यासाठी आपल्याला लाईन्समधचं इक्वेशन्स जे असतात लाईन्सचे, त्याच्यावरनं डायरेक्शन रेशोज केअरफुली काढायला लागतात. पहिली गोष्ट तुम्हाला हे चेक करायचं आहे की XYZचे कोइफिशियंट्स 1 आहेत की ते 1 असतील तरच तुमचे डिनॉमिनेटर जे असतात ते डायरेक्शन रेशोज देतात. ठीक आहे. म्हणजे इथे तुमचा पहिला वेक्टर झालेला आहे I मायनस जे प्लस 2K. तुमचा दुसरा वेक्टर झालेला आहे 2I प्लस जे प्लस K. बरोबर. आता या दोन लाईन्समधला अँगल म्हणजेच या दोन वेक्टर्समधला अँगल तो सोपा. आता इथे तुम्हाला कॉस थिटा काढायचा आहे. फक्त इथे वरती तुम्ही मॉड द्या, कारण अक्यूट अँगल काढा म्हणतात ते. ओके. खाली येणार तुमचा पहिल्या वेक्टरचा मॅग्नेट्यूड इंटू दुसऱ्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड. ठीक आहे. येस. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ प्लेन पण डिलीट केलेला आहे, पण हे पण मी तुम्हाला जस्ट क्विकली सांगून ठेवतो की कसं काढतात. तुम्हाला 11वीत लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम अ पॉईंट ऑन अ लाईन झालं आहे. ओके. कसं करतो आपण? जर लाईनचं इक्वेशन असेल AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0 आणि ह्याचे कॉर्डिनेट्स असतील X1 Y1, तर लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काय असतं तुमचं? AX1 प्लस BY1 प्लस C अपॉन रूट ऑफ A² प्लस B²चा मॉड. ओके. तसंच आता 12वीत प्लेनचं झालेलं आहे. म्हणजे काय? हे तुमचं झालं प्लेन, हा झाला तुमचा पॉईंट आणि तुम्हाला ही लेंथ काढायची. ओके. प्लेनचं इक्वेशन आहे AX प्लस BY प्लस CZ प्लस D इक्वल टू 0. पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहेत X1 Y1 Z1. सेम फॉर्म्युला AX1 प्लस BY1 प्लस CZ1 प्लस D. म्हणजे प्लेनचं जे इक्वेशन आहे ते असं लिहून घ्यायचं की त्याची राईट हँड साईड 0 आहे.
त्याच्यानंतर तिथं एक्स वाय झेड जे आहे तिथं त्या पॉईंटचं कॉर्डिनेट्स टाकायचं आहे आणि त्याला कशाने डिवाइड करायचं, रूट ऑफ ए स्क्वेअर्ड प्लस बी स्क्वेअर्ड प्लस सी स्क्वेअर्ड. इथे ए स्क्वेअर्ड प्लस बी स्क्वेअर्डनेच करतो म्हणजे एक्स आणि वायचे कोएफिशियंट्स, इथे एक्स वाय झेड 3 आहेत, सो त्याच्या कोएफिशियंट्सने डिवाइड करायचं. आता हे मी फक्त तुम्हाला रिझेम्बलन्स सांगतोय फॉर्म्युलामधलं. ओके, हा फॉर्म्युला तुम्ही स्केलर मेथड वापरून पण प्रूव्ह करू शकता, व्हेक्टर मेथड वापरून पण आरामात प्रूव्ह करू शकता. ठीक आहे, येस. सो आता आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. प्रायमरीली ह्याच्यात 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स असू शकतात, जसं की आता तुम्हाला दिसतंय. एक म्हणजे लाईन आणि प्लेनचे जे वेगळे वेगळे इक्वेशन्स आहेत गिव्हन डेटा मधून, म्हणजे 3 पॉईंट्स असतील तर इक्वेशन ऑफ प्लेन स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट वापरून काढतो. ठीक आहे, आणि बरंच काय. लाईनचं कसं काढतो आपण, जर एक पॉईंट आणि डायरेक्शन रेशोज दिलेले असतील तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 2 पॉईंट्स दिलेले असतील तर 2 पॉईंट्समधचे पोझिशन वेक्टर सबट्रॅक्ट करून डायरेक्शन काढतो आणि पुढे जातो. ठीक आहे, फॅमिली ऑफ प्लेन्स असेल तर P1 प्लस लॅम्बडा P2 इक्वल टू 0 ते. ठीक आहे, सो हा एक प्रॉब्लेम टाईप आहे आणि हे सोपे आहेत सगळे प्रॉब्लेम समजायला, प्रॉब्लेम टाईप्स. दुसरा आहे डिस्टन्स आणि अँगलवाला. तर ह्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक आहे. एक म्हणजे डॉट प्रोडक्ट, जिथे जिथं साईन आणि कॉस आहे तिकडे तिकडे अँगलचं कनेक्शन येणार आहे. ओके, डॉट प्रोडक्ट आहे. डिस्टन्स काढण्यासाठी आपण प्रोजेक्शन ही कन्सेप्ट वापरतो. आता ही जी प्रोजेक्शनची कन्सेप्ट आहे ही पण डॉट प्रोडक्टवरच बेस्ड आहे, बरोबर. आणि स्क्यू लाईन्स जर दिलेल्या असतील तर लिस्ट डिस्टन्स बिटवीन 2 स्क्यू लाईन्ससाठी आपण कुठली कन्सेप्ट वापरतो, क्रॉस प्रॉडक्टची पण वापरतो. की क्रॉस प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स जो असतो तो त्या दोन्ही वेक्टर्सला परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे, तर या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, या तुम्हाला 11वीच्या फिजिक्सच्या पुस्तकात पण होत्या, आत्ता 12वीत गणिताच्या पुस्तकात पण आहेत वेक्टर्स या चॅप्टरमध्ये. ते जर तुम्ही नीट लक्षात ठेवलं तर तुम्हाला या चॅप्टरचे सगळेच्या सगळे मार्क आरामात मिळू शकतात. प्लस वेक्टरचे जे 12 मार्क आहेत तेही तुम्ही सहज मिळवू शकता. ओके, अवघड नाही आहेत हे चॅप्टर्स. अँड इफ यू कम्पेअर दीज विथ अवर पेपर 2 चॅप्टर्स लाईक इंटिग्रेशन, दीज आर डेफिनेटली अ लॉट इझियर चॅप्टर्स दॅन दोज. ठीक आहे, तर आता आपला पेपर 1 ऑलमोस्ट डिस्कस करून झालेला आहे. फक्त एक चॅप्टर राहिला डिस्कस करायचा, तो म्हणजे ट्रिगोनोमेट्री किंवा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल, जो आपण उद्या बघू. ठीक आहे.